नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंगेश साबळे यांच्या संकटांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आणखी एक गुन्हा त्यांच्यावरती दाखल झालेला आहे. मंगेश साबळे यांच्या अडचणीत ही मोठी वाढ झाल्याची पाहायला मिळते. मंगेश साबळे हे आधीच पोलीस कोठडीमध्ये आहेत आणि आता मंगेश साबळे यांच्यावर पुन्हा एक दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. मंडळी, नेमकं काय कारण आहे आणि कशामुळे झालाय हा गुन्हा दाखल ते आजच्या व्हिडिओमधनं आपण जाणून घेऊयात. तर मंगेश साबळे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये सरपंच मंगेश साबळे यांची मागणी काय होती की गावातले शिक्षक आहेत त्या शिक्षकांना तुम्ही वेगळ्या ड्युटीवर लावत आहात, ज्या ड्युटीवरती शिक्षकांनी जायला पाहिजे. मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांना शिकवण्यासाठी त्यांनी शाळेवर गेलं पाहिजे. ते 4 शिक्षक SRI साठी, BLO म्हणून BLOच्या कामकाजासाठी त्यांची नियुक्ती करण्यात येत होती आणि ते शिक्षक BLOचं काम करत होते. मग शाळेतले शिक्षक किंवा शाळेमध्ये कोण शिकवणार असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात आवाज उठवलेला होता. विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आणि त्या ठिकाणी या शिक्षकांना BLOचं काम देण्यात येऊ नये ही मागणी घेऊन मंगेश साबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं. जिल्हाधिकारी असं ऐकणार नाहीत म्हणून त्यांनी जरा वेगळ्या पद्धतीनं ते आंदोलन केलं. त्या ठिकाणी त्यांनी बराच वेळ गोंधळ पाहायला मिळाला. मग या कारणामुळे मंगेश साबळे यांच्यावरती पोलिसांनी ऍक्शन घेतली, गुन्हा दाखल केला. मंगेश साबळे यांना अटक करण्यात आली. त्यांना काल न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. उद्या सोमवार 13 तारखेची त्यांची पोलीस कोठडी आहे. 13 तारखेला कदाचित त्यांची बेल होऊन जाईल, त्यांना जामीन मिळूनही जाईल. परंतु आता पुन्हा एका नवीन गुन्ह्यामध्ये मंगेश साबळे हे अडकलेले आहेत. आता त्यांच्यावरती एक दुसरा नवीन गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते आणि या गुन्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा संदर्भ असल्याची माहिती समोर येते. निश्चितच या प्रकरणात आम्ही सखोल माहिती ही घेण्याचा प्रयत्न करू आणि या सखोल माहितीवरती देखील तुम्हाला एक नवीन अपडेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. धन्यवाद.